नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, गावाला गेलो आणि गावच्या सड्यावरती फिरायला गेलो नाही असं कधी होणार नाही. आणि सड्यावर गेल्याशिवाय गावातून मुंबईला आलो असं कधी कोकणी माणसाच्या बाबतीत होत नाही. तर मित्रांनो, चला पाहूया, चला करूया आज सड्याची सफर. आजूबाजूचा निसर्ग आणि ही सड्याकडे जाणारी सुंदर अशी वाट. मित्रांनो, ट्रॅकिंगसाठी हा एक उत्तम असा उपाय आहे. मी, माझा मुलगा आणि आमच्या सौभाग्यवती सर्वांनी मिळून आम्ही चाललो आहे ट्रॅकिंग करायला. ट्रॅकिंगचा हा एक उत्तम पर्याय. मित्रांनो, कोकणातील सडा दुरून पाहिला तर साधा वाटणारा, पण जवळ गेल्यावर निसर्गाचा एक अद्भुत खजिना उलगडून दाखवणारा प्रदेश आहे. मित्रांनो, ही वाट आता काहीशी कठीण वाटली तरी काही वर्षापूर्वी आम्ही छोटे असताना ही वाट अगदी नित्याची होती. रोजच्या दैनंदिन जीवनात ही वाट आम्हाला खूप उपयोगी होती. आज कठीण वाटणारी ही वाट कधी एकेकाळी आम्ही सफाईदारपणे पूर्ण करत होतो, तेही न थकता एका दमात, अगदी खालून पासून वरतीपर्यंत अगदी एका दमात जात होतो. मित्रांनो, कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतात समुद्र किनारे, नारळी पोपळीच्या बागा, निसर्गाने भरभरून दिलेले सौंदर्य. पण या सौंदर्यामधून अजून एक अनमोल ठेवा दडलेला आहे, तो म्हणजे कोकणातील सडा. आज आपण निघालो आहोत अशाच एका सड्यावर भटकंती करायला, जिथे निसर्ग, इतिहास आणि शांतता याचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतो. डोंगर दऱ्यांची चढाई व गडकिल्ल्यांची भटकती आणि निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले क्षण आजच्या पिढीला नव्या ऊर्जेची अनुभूती देतात. ट्रॅकिंग हा एक केवळ साहसी कृती नसून ती एक स्वतःला शोधण्याची, निसर्गाशी नाते जोडण्याची आणि दैनंदिन धक्काधक्कीतून थोडा विरंगुळा शोधणारी आहे. मित्रांनो, ही काहीशी अवघड असलेली वाट आणि आजूबाजूचा हा परिसर, खूप सुंदर दिसणारा हा परिसर, आपण याची अनुभूती या ट्रॅकिंगच्या माध्यमातून घेत आहोत. मित्रांनो, मजल दर मजल करत आम्ही पोचलो सड्याच्या अगदी नजदीक, म्हणजे डोंगर पठारावर. सडा म्हणजे काय, तर सडा म्हणजे लालसर जांभ्या दगडाने व्यापलेला हा विस्तीर्ण सडा. पावसाळ्यात जणू हिरव्या गालिच्याने सजून जातो. छोट्या छोट्या रानफुलाने संपूर्ण परिसर रंगीबेरंगी होतो असा हा सडा. सड्यावर वाहणारा थंडगार वारा, दूरवर दिसणारा अथांग समुद्र, आकाशात मुक्तपणे विहार करणारे पक्षी आणि क्षितिजाला स्पर्श करणारा सूर्यास्त, हे सगळं मनाला एक वेगळी शांतता देऊन जाते. इथे मोठमोठी इमारत नाही, गाड्यांचा गोंगाट नाही, फक्त निसर्गाचा मधुर आवाज आणि मनाला सुखवणारा शांततेचा प्रदेश. सड्यावर फिरताना प्रत्येक पावलागणी निसर्गाची नवीन रूप पाहायला मिळतात. कुठे रानफुलांची चादर, कुठे प्राचीन कातळ शिल्पे, तर कुठे पावसाच्या पाण्याने तयार झालेली नैसर्गिक तळी. अगदी या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता. हे सड्यावरचं सुंदर जग आपल्याला शिकवतं
की खरा आनंद निसर्गाच्या सानिध्यात आहे. म्हणूनच एकदा तरी या सड्यावर या, निसर्गाला जवळून अनुभवा आणि या सौंदर्याच्या प्रेमात पडा. अशा प्रकारे आम्ही पोहोचलो आहोत या सुंदर अशा सड्यावर. सडा म्हणजे लाल जांभ्या दगडांचा विस्तीर्ण पठाराचा भाग. पावसाळ्यात हिरवागार आणि उन्हाळ्यात लाल रंगाने नटलेला असा हा प्रदेश. इथे झाडांची गर्दी नसते, पण मोकळेपणा मात्र भरपूर असतो. चारही बाजूनी वाहणारा वारा, दूरवर दिसणारा समुद्र मन मोहून टाकतो. कोकणातील अनेक सड्यावर प्राचीन कातळ शिल्पे आणि ऐतिहासिक खुणा आढळतात. त्यामुळे ही भटकंती केवळ निसर्ग अनुभव नसून इतिहासाची सफरही ठरते. ट्रॅकिंगची खरी मजा इथून सुरू होते. वाट खडतर असते, चढ चांगलाच दमवणारा असतो, पण प्रत्येक पावलागणिक शिखर जवळ येत असतं. कधी घसरणारी माती, कधी उंच खडक, तर कधी दाट जंगल. प्रत्येक अडथळा एक नवीन आव्हान देत असतो. समोर दिसणारा अथांग दऱ्या, डोंगर रांगा आणि ढगांचा समुद्र हा क्षण शब्दात मांडणे कठीण आहे. इथे उभं राहिल्यावर जाणवतं की जीवनात कोणतीही उंची गाठायची असेल तर मेहनतीला पर्याय नाही. भटकंती म्हणजे फक्त चालणं नाही, तर आठवणी गोळा करणं असतं. मित्रांनो, या पाण्याच्या टाक्या, याला चिरेखनी बोलतात. या टाक्या, पाण्याच्या टाक्या आमच्या पूर्वजांच्या गतवैभवाच्या, आमच्या पूर्वजांच्या मेहनतीची साक्ष देणाऱ्या आहेत. कारण या टाक्यामधून घरं बांधण्यासाठी लागणारा जो चिरा वापरला जायचा, या टाक्यातून काढलेला असायचा. मित्रांनो, या टाक्यामधील पाणी आजूबाजूच्या परिसरातील बागा फुलवण्यासाठी, फळझाडे, फुलझाडे लावण्यासाठी याचा वापर केला जातो. प्रत्येक फोटो, प्रत्येक व्हिडिओ आणि प्रत्येक क्षण आयुष्यभर मनात साठवण्यासारखा आहे. मित्रासोबत केलेली मजा, निसर्गात घालवलेला वेळ, अनुभवलेली शांतता याची तुलना कोणत्याही गोष्टीशी करू शकत नाही. हा आहे सड्यावरील निसर्गाचा चमत्कार. येथे फुलणारी डोंगरची काळी मैना म्हणजे करवंद, निसर्गाने माणसाला दिलेली एक देणगी समजा. कितीही वनवे जाऊत तरी ताठपणे उभे असलेली ह्या करवंदाच्या जाळी, माणसाने कितीही ओरबाडलं तरीही या करवंदाच्या मार्फत, या करवंदाच्या जाळी अतिशय गोड आंबट अशी करवंद देत असतात. मित्रांनो, हा आहे सुंदर असा सड्यावरचा अनुभव. आजही सड्यावरची भटकंती संपली तरी तिच्या आठवणी कायम सोबत राहणार आहेत. कोकणातील असे अनेक सडे अजूनही लोकांच्या नजरेपासून दूर आहेत. जर तुम्हाला निसर्गाची खरी ओळख करून घ्यायची असेल तर अशा या सड्यांच्या भटकंतीला नक्की या. मित्रांनो, अशी ही निसर्गाची बरसात असलेला हा आमचा सडा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे. अस्ताला जाणारा सूर्य आणि गरमीमुळे, उन्हामुळे करपून गेलेला हा प्रदेश, पण हा प्रदेश ग्वाही देतो उद्याच्या सुंदर हिरव्यागार प्रदेशाची. पाऊस पडेल, पुन्हा ढग दाटून येतील, पुन्हा पाऊस पडेल आणि हा सड्याचा जो प्रदेश आहे
तो अगदी हिरवागार होऊन जाईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून सड्याचं सौंदर्य, कोकणातील सडे कसे असतात याचं सौंदर्य या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोचेल. धन्यवाद.